श्री स्वामी समर्थ. 13 मार्च फाल्गुन पौर्णिमा, होळी 2025. या दिवशी कुणी किती आग्रह करो, ही एक वस्तू चुकूनही खाऊ नका, नाहीतर घर कुटुंब बर्बाद होईल. मित्रांनो, होळी हा सण हिंदू धर्मात दिवाळीनंतरचा सर्वात मोठा सण मानला जातो. पंचांगानुसार होलिका दहन हे प्रदोष कालात फाल्गुन पौर्णिमेला होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र कृष्ण प्रतिपदेला होळी खेळली जाते. रंगांचा सण होळीमध्ये लोक एकमेकांना रंग, अबीर, गुलाल हे लावतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. यंदा होलिका दहन तिथीला सकाळी भाद्र असेल. प्रत्येकजण रंगांचा सण होळीची वाट पाहत आहे. देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्याची पौर्णिमा वर्ष 2025 मध्ये होलिका दहन गुरुवार 13 मार्च रोजी रात्री 11:26 ते 12:30 या वेळेपर्यंत होते. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 13 मार्च रोजी सकाळी 10:25 सुरू होईल आणि 14 मार्च रोजी दुपारी 12:23 संपेल. होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या संध्याकाळी केले जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे चैत्र प्रतिपदेला होळी खेळली जाते. अशा पौर्णिमेच्या रात्री बहुतांश वेळा जे तांत्रिक लोक असतात, ज्या लोकांना ही काळी विद्या ज्ञात असते, हे लोक तुम्हाला काही पदार्थ मुद्दाम खाऊ घालतील. चुकूनही या दिवशी तिथीला असे पदार्थ चुकूनही खाऊ नका. अनेकदा पाहिलं असेल की कोणताही कारण नसताना तुमच्या घरात वाद होतात. तुमची तब्येत जर सातत्याने बिघडत असेल, श्वास घेण्यात त्रास होत असेल, ही मानसिक अवरोध निर्माण होतो, गळ्यात काहीतरी अडकल्यासारखे वाटते, ही लक्षणे आहेत कोणीतरी तुमच्यावर काहीतरी काळी जादू केलेली आहे. कोणत्याही प्रकारचा आघात न होता, पायाला काही न लागता मांडीवर निळ्या रंगाचे निशाण दिसले, तुमच्या छातीत जडपणा येऊ लागला, असं जर वाटू लागलं तर, आणि रात्रीची झोप लागत नसेल आणि सतत तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे अशा प्रकारचा भ्रम जर तुम्हाला वाटत असेल, तर ही लक्षणे आहेत की कोणीतरी टोणेटोटके केलेले आहेत. या बाधा उत्पन्न करण्यासाठी या दिवशी, या तिथीला, ही फार प्रभावशाली तिथी आहे. या दिवशी केलेले टोणेटोटके हे सहज दुसऱ्या व्यक्तीवर लागू होतात. घरामध्ये भांडण लागतात. घरामध्ये अशा बाधा उत्पन्न होतात, त्या दूर करणं फार कठीण जातं. तुम्ही जर सतत निराश राहता, बेचैन असते, स्वतःला दोष देता, घरात अशांती आहे, उत्साह अजिबात वाटत नाही आणि जेव्हा या बाधा खूप प्रमाणात वाढतात, तेव्हा घरातील एखाद्या व्यक्तीचा अनैसर्गिक मृत्यू होतो. मृत्यूचं कारण समजत नाही. तुम्हाला ज्या व्यवसायातून पैसा प्राप्त होतो, कामातून पैसा येतो, अचानक मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागतं. हे सर्व या काळ्या जादूचे विनाशकारी, घातक अशा प्रकारचे विचार असतात. अशा विद्येपासून दूर राहा. या दिवशीच्या रात्री कोणती काळजी घ्यावी हे तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. अनेक लोक अंधविश्वास आणि अंधश्रद्धा यास मानतात. काही लोकांना अनुभव आलेला आहे. काही लोकांचे मन सीमित असते, मर्यादित असते. मूठकरण विद्या, टोटके, वशीकरण विद्या असे अनेक तांत्रिक विद्या आहेत आणि यामध्ये पारंगत असणारे अनेक लोक आपल्याला माहीत असतात. खरं तर काळी जादू ही शत्रूसाठी आपण निर्माण केली होती, मात्र तिचा वापर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काही लोक करतात. यावेळी तुमच्या आसपास, तुमच्या छतावर, बाल्कनीत अनोळखी वस्तू दिसून आली तर पौर्णिमेच्या रात्री किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चुकूनही हात लावू नका किंवा लाथ मारू नका. अशा वस्तू एखाद्या काठीने वगैरे कचऱ्यामध्ये किंवा कचऱ्याला स्पर्श न करता त्या दूर कशा टाकता येतील याची काळजी घ्या. या वस्तू नकारात्मक ऊर्जेने भरलेल्या असतात आणि बाहेरील ज्या नकारात्मक शक्ती असतात
त्या बाहेरील दृष्ट शक्ती या वस्तूंच्या मार्फत तुमच्या जीवनात प्रवेश करतात. ही एक अत्यंत महत्त्वाची काळजी घेणे आहे. जेव्हा तुमचा एखाद्या व्यक्ती बरोबर वादविवाद होतो, त्यावेळी त्या व्यक्तींचा इतिहास जाणून घ्या. ती व्यक्ती जर अशा प्रकारे तांत्रिक क्रिया करणारी असेल तर तिच्यापासून आपण सावध राहा. विशेष करून मिठाईच्या माध्यमातून हे लोक तांत्रिक क्रिया करताना दिसून येतात. गोड बोलून तुम्हाला मिठाई खाऊ घालतील, शक्यतो सफेद रंगाची. अशी मिठाई सफेद रंगाची असते किंवा कोणताही सफेद रंगाचा पदार्थ हा तुम्ही या दिवशी चुकूनही स्वतः खाऊ नका आणि आपल्या घरातील व्यक्तींनासुद्धा खाऊ घालू नका. समोरच्या व्यक्तीने पौर्णिमा तिथीस कोणतेही पदार्थ सेवन करण्यास दिले तर खाऊ नका. अशी चुकूनही झाली असेल तर आम्ही एक मंत्र सांगणार आहोत. या मंत्राचा जप, धूप, बत्ती, अगरबत्ती प्रज्वलित करा. पूर्ण घरात धूप करा. कोणतीही प्रकारची नजर असेल, टोणे टोटके असतील तर या मंत्राच्या प्रभावाने नष्ट होते. हा मंत्र समोरच्या व्यक्तीने किती प्रभावीरित्या विद्या वापरली आहे त्यावर या मंत्राचा उपाय सिद्ध ठरतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.